नमस्कार, शुभ सकाळ. सकाळ सकाळची वेळ आहे. दिवस उगवून आलाय. 7 वाजले. त्या गुरांची झाडलोट झाली, धार काढून झाली म्हशीची. आणि आता गुरांना ठेवायचं आपल्याला मुरघास. कॅरेट घेतले, कॅरेटामध्ये आता गुरांना ठेवू मुरघास. आपण जे मकवान मोडलं होतं, वाढलं होतं, त्याचा हे मुरघास करून आणलाय. हे आता ठेवायचं आहे गुरांना. आज काय गुरं टमाट्यात बांधायला नाहीच नाही ती खाली, कारण इथं 4-10 कॅरेट मुरघास ठेवू. आणि हे आपल्याला मुरघास सगळा ह्या बॅगेमध्ये भरून घ्यायचा आहे. 2 बॅग आहे त्या भरून, 2 बॅग राहिलेल्या मग ह्याच्यावर ठेवायचा परत खाली. असा ठेवायला पण काय अडचण नाही, पण कुत्री ती नाचते, ती करते ती. आणि पावसा पाण्याचं पण वारे कावदानाचं भरून ठेवलेलं आपलं बरं. त्याच्यामुळे ह्या बॅगेमध्ये भरून घ्यायचं आहे आपल्याला. चला आधी वैरण टाकू गुरांना आणि परत मग भरायचं आहे मुरघास. त्यामुळे आज गुरं खाली नेली नाही ती, कारण अर्धा तास लागतो गुरं न्यायला. आणि भाऊजीला परत जायचं आहे मुरघासाच्या मशीन घेऊन मुरघास करायला. त्याच्यामुळं सकाळ सकाळ भरून घ्यायचे, होईन तेवढा भाऊजी आहे त्यावर. चला आता गुरांना वैरण टाकू. भरून घेते कॅरेटमध्ये आधी आणि ठेवू गुरांना. घेतलं कॅरेट भरून. आता ठेवते गाईंना आधी. हट हट चल. सगळ्या गुरांना ठेवून घेते आता. सगळ्या गुरांना मुरघास ठेवलं. चला आता सुरुवात करू बॅगेत भरायला. एक कॅरेट घेऊ, म्हणजे कॅरेटानं पटापटा वाता येईल बॅगेमध्ये. बॅग तयार करून ठेवली आता भरायची. आता कॅरेटाने भरू वातायचं ह्याच्यामध्ये आणि तोडवायचं. जेवढं जास्त तोडवं तेवढं जास्त बसते मुरघास का बॅगेमध्ये. नाही तोडवलं तर मग काय पोकळं भरते ते बॅगा. तर चालू केलं आता भरायला. मी खालनं भरून टाकते आणि इकडं चालू आहे तोडवायला. चुपून भरायचं चांगलं. मला शाळेत जायचं नाही का आज? तू राहू दे बाला, आजचे दिवस घरीच. तोडवला की खाल्लं भरायला असते तुला. नका तोडव. बॅग भरून झाली आपली. बस का दुसरी भरायची? आता दुसरी भरायची. आता ह्याच्यावर अजून थोडी कॅरेट टाकायची. ते 7-8-10 कॅरेट टाकली की भरते ही बॅग. शेंडी लावायची वर. आणि आता इकडं दुसरी बॅग भरायची. ही दुसरी पण बॅग अर्धी आली भरत. आम्ही दोघी जणी तुडवतोय. आणि आता आत्यान भाऊजी द्यायचे ते खाल्लं भरवून. नुसतं भरून द्या. तुडवले टाका. आता म्हणलं तुम्ही गप्पा मारताय, मारून द्यावं. आपण बी बसावं म्हणलं तर तसं म्हणा. असं कडलं चोपत घेऊ भरून. आता दुसरी पण बॅग. दुसरी बॅग भरली. आता आम्ही उतरलो खाली. आता आमचं काम झालं. आता राहिले भाऊजीचं काम, शेंडी लावायची वर. आता आम्ही खाल्लं भरून देतो. चढावर आता हेच भरायचं अलीकडचं. चला आता शेंडी लावते ते. आता आम्ही 3 जणी खाल्लं भरून देतो. तोडवता का आधी? बरं थोडं तोडवते ते आधी, नंतर परत ह्याची कशी शेंडी लावली वर. म्हणजे काय होतं, पावसानं पाणी ती आलं तरी सगळं खाली उतरून येतं. चला आता राहिले भरून घेऊ. निम्मा झाल्याच भरून, निम्मा राहिलाय भरून अजून भरायचा.
भुका लागले ते म्हणायचं नाही का तसं आज एका टाइम खायचा कधी खायचं तुम्ही ठरवा मग संध्याकाळ दुपार बर तर झालं आता दोन्ही पण बॅगा भरून आता ही एक शिल्लक आहे बॅग आता हे नंतर भरू तर 10:30 वाजले ते आता गुरांनी टाकलेले वगैरे सगळे खाल्ली आता गुरांना पाणी दावायचे पाट्यात पाणी लावले गुरांची आता जाऊन गुरं पाणी पाजून सावलीला बांधली आता करायची ते जेवण आता बसलो आम्ही जेवायला जेवणामध्ये आज मेथीची भाजी आमरस चपाती शाबू दही एकादश नसताना पण आम्हाला शाबू असतो कंपल्सरी कपडे धुवून घेतले सगळे कपडे वाळत टाकले ते 12:30 वाजले त्या भरपूर ऊन पडले त्यामुळे आता काही रानात जायचं नाही दुपारनं जायचं परत रानात तर 3:30 वाजले त्या पाण्याची लाईट आली 2ला पाणी ते भरले आणि आता काय आपल्या रानात जायचं नाही घरीच आहे आता कारण इथं आमच्या शेजारला एकजण वारले तिथं सगळेजण गेले ते मातीला त्यामुळे आता दारं आमच्याकडेच आहे ती आता रानात जायचं नाही त्याच्यामुळे आता मी घेतलं आहे ब्लाऊज शिवायला कारण आता लग्न पण जवळ आले ते म्हटलं काम नाही तर ब्लाऊज तर शिवून घ्यावा संध्याकाळपर्यंत पूर्ण होईल पुढची बाजू शिवायला घेतली आता चल मग आता ब्लाऊज शिवायला बसते मी 4 वाजल्या पोरं शाळेत नाही आली ती हा हो टाकले का दप्तर भिजवलंय का कुठं नाही म्हणजे साडी नवीन घातली का कुठे गेलतीच म्हणायचं का साड्या घालायचीच नाही का नवीन होय दाखव का तुझा डान्स कसा करून दाखव तुझा डान्स कसा करून दाखव मला तसा नीट नीट करून दाखव कसं सवड्या नको मारू नीट करून दाखव गाणं 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 6 वाजले ते आता आणि माझा ब्लाऊज शिवून सगळा पूर्ण झाला आता आले मी बाहेर कपडे वाळले ते कपडे काढून नेते आता घरात आणि सकाळी ह्यांचे कपडे भिजत घातलेले ते पण धुवून टाकते आता कपडे धुवून टाकले आणि दिवस पूर्ण मावळला आहे आता करायचा स्वयंपाक आज काय एकादशी नाही एकादशी आहे त्याच्यामुळे काही जास्त स्वयंपाक नाही कारण आत्याची भाऊजीची आणि मामाची तिघांची एकादश आहे पोरं आणि आम्ही दोघी आणि ह्यांनी एवढीच आहे जेवायला काय खेळताय चोर पोलीस बाल्या झोपलाय आणि तिघांचा खेळ चालू आहे काय होतंय कोणावर येते राज्य बर हाय का बर कोणावर आहे कोणा तुझ्यावर आलं का बर चिटिंग करू नको आता तुझ्यावर आले ना आता लपाछपी खेळताय का लपाछपी बर कपडे काढून आणले ती घरात नेऊन ठेवते आता आणि मग परत स्वयंपाक करायचा आता आले मी किचन मध्ये आणि आता करायचा संध्याकाळचा स्वयंपाक सगळ्यात पहिल्यांदा मी कणिक मळून घेते आणि कणिक मळून परत मग चपात्या करून घेऊ कणिक मळून घेतली आणि मी आता करायला लागले चपात्या
स्वयंपाक करून झालाय आणि आत्यानं दुपारी पोरांना इडली खायची होती, त्याच्यामुळे उडदाची डाळ आणि तांदूळ भिजत घातले. तो आता लाईट आहे तोपर्यंत मी ही बारीक करून घेते. आधी एकदा धुवून घेते स्वच्छ पाण्याने, 2-4 पाण्याने धुवूनच भिजू घातले आत्याने, कारण मोटर चालू होती. त्यामुळे मन मोकळ्यानं किती पण पाणी घेऊन धुले तरी पण एकदा धुवून घेते स्वच्छ सगळं, नंतर परत मग बारीक करून घेते. बारीक करून झालं सगळं, मोठ्या डब्यामध्ये टाकले आणि मीठ आणि सोडा टाकून व्यवस्थित हलवून घेतले. संध्याकाळची जेवणं झाली, भांडी पण घासून घेतली आणि आता ही गवारची शेंग निवडून घेते मी, म्हणजे सकाळच्याला भाजी होईल. चला आता बाहेर नेते पटांगणात, घरात उकडते, पोर्चमध्ये जाऊन आता गवारची शेंग निवडून घेते आणि आजचा व्हिडिओ मी इथे थांबवते. उद्या भेटूयात अशाच एखाद्या छानशा ब्लॉगसोबत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.